नमस्कार इश्टानो. सैम हो देव, धार्मिकतेचें आनी प्रतिकात्मक अशें रूप. ह्याच प्रतिकात्मकाची पुजा म्हळ्यार सैमाची पुजा. हिंदू धर्मांत सैम म्हळ्यार खूब म्हत्वाचें स्थान आसा. जशें जशें काळ बदल घडत वता तरी सैम पुजपाची ही परंपरा अजून बदलिल्ली ना. वट सावित्री सावित्रीचा वसा ग बायानो, वट सावित्री सावित्रीचा वसा ग बायानो. पती माघारी माघारी आला कसा ग बायानो, वट सावित्री सावित्रीचा वसा ग बायानो. राजकन्या असुनी का सत्यवान निवडला, राजकन्या असुनी का सत्यवान निवडला. 7 जन्मा सोबतीला जोडीदार आवडला, 7 जन्मा सोबतीला जोडीदार आवडला. आलं संकट संकट आलं संकट संकट भर दिसा ग बायानो, वट सावित्री सावित्रीचा वसा ग बायानो. हात जोडून यमाला दिन मागितल दान, नको नेऊ बंधुराया माझ्या भरतारात प्राण, नको नेऊ बंधुराया माझ्या भरतारात प्राण. तिच्या डोळ्याचं तिच्या डोळ्याचं आसू पुसा ग बायानो, वट सावित्री सावित्रीचा वसा ग बायानो. यम परतून गेला सत्यवान झाला जागा, त्याच्या भक्तीनं गुंतला माया ममतेचा धागा, त्याच्या भक्तीनं गुंतला माया ममतेचा धागा. आम्ही चालवूया चालवूया वारसा ग बायानो, आम्ही चालवूया चालवूया वारसा ग बायानो. पती माघारी माघारी आला कसा ग बायानो, वट सावित्री सावित्रीचा वसा ग बायानो. झालं जन्माचं सार्थक अशी मी ग भाग्यवान, वट पौर्णिमेला हाती आलं सतीच हे वाण, वट पौर्णिमेला हाती आलं सतीच हे वाण. नारी धर्माचा धर्माचा मनी कसा ग बायानो, नारी धर्माचा धर्माचा मनी कसा ग बायानो. पती माघारी माघारी आला कसा ग बायानो, वट सावित्री सावित्रीचा वसा ग बायानो, वट सावित्री सावित्रीचा वसा ग बायानो, वट सावित्री सावित्रीचा वसा ग बायानो. ज्येष्ठ पौर्णिमेक साजरो करपी सण म्हळ्यार वडाची पुनव. वडाच्या पुनवे दिसा सवायशीण बायलो वडाच्या रुखा भोंवतणी सूत गुठलायता. जशी वडाचें आयुश्य लांब आसता तशें आपल्या घरकाराकूय लांब आयुश्य मेळचें म्हण बायलो ही वडाची पुनव मनयता.
ज्येष्ठ पौर्णिमेक साजरो करपी सण म्हळ्यार वडापुनव. वडापुनवे दिसा सवायशीण बायलो आपल्या घरकाराच्या दीर्घ आयुश्या खातीर उपास धरतात आनी वडाक पुजतात. वड पुजपा फाटलो मुखेल हेतू म्हळ्यार जशें वडाचें आयुश्य हें दीर्घ आसता तशीच लांब जीण आपल्या घरकाराक मेळची ही दर एका बायलेची इत्सा आसता. वाट पाहते पुनवेची, हाती आरती सजली ग. वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली ग. वाट पाहते पुनवेची, हाती आरती सजली ग. वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली ग. पावसाच्यो सरी जश्यो धर्तरेक स्पर्श करपाक सुरवात करता नेमक्या त्याच म्हयन्याच्या सुरवेक हो सण मनयता. बायलां वडाच्या भोंवतणी 5 प्रदक्षिणां काडून सूत गुठलायता. वडाची पुनव संदर्भात प्राचीन काळांतली एक आख्यायिकाय आसा. अशें म्हणटात की जेन्ना सावित्रीचो घरकार सत्यवान हाचे प्राण गेल्ले तेन्ना तांणी यमा कडेन झगडून परत प्राण हाडिल्ले. हाचीच याद म्हण ही वडापुनवय मनयतात. वडाची पुनव म्हळ्यार एके वटेन सैम पुजपाचोय सण जावन आसा. वडाच्या रुखाची पुजा करून ताची राखण करप हेंवूय हाचे फाटलें मुखेल कारण आसा. म्हळ्यार पुर्वजांनी सैमाची राखण करपाक आमकां घालून दिल्ली ही व्हड देख आसा. ह्या सणा दिसा सवायशीण बायलो वडाच्या रुखा भोंवतणी सूत गुठलायता, 5 प्रदक्षिणां काडटात. तशेंच वडाच्याच दोण्यांनी म्हणल्यार वडाच्या पानां पासून केल्ल्या दोण्यांनी 5 फळावळ घालून तशेंच पिड्डुकांचे दोरे घालून प्रसाद वाडटा. धार्मिकतायेच्या नदरेन पळयल्यार ह्या सणाक धार्मीक म्हत्व आसा, तरी लेगीत हातूंत सैमाचें व्हड योगदान आसा. सैम हो देव आसा आनी ह्या सैमाची पुजा करप, रुखांची राखण करप म्हणून पुर्वजान घालून दिल्ली आमकां ही परंपरा आसा. प्राण दान टाकील पदरात, मनी भावना रुजली ग. वर्षा मागून वर्षाची परंपरा
टाकील ग वाट पाहते पुनवेची हाती आरती सजली ग वाट पाहते पुनवेची हाती आरती सजली ग वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली ग. तर ही आशिल्ली वडा पुनव संदर्भात कांय लोकांनी उक्तायल्लीं आपली मतां. आयज आयज कितें केलां तुमी? वडाची पुजा केल्या. म्हत्व कितें ताजें? बरें अशें सवाशीन मोरसर वाचपाचें म्हणून दोगांय जोडयांनी. आयज तुमी दीस कसो मनयतात? देवाचें म्हणून सती सावित्रीचें हें आसता न्ही. सकाळीं कितें करतात तुमी? सकाळीं उठून न्हाता धुता सगळें घरदार साफ करता आनी मागीर वडा कडेन येता पुजा आयज करपाक. कितें केलां तुमी हांगा? हांगा सुताची उतली ती बांदल्या आनी पंती पेटयली नाल्ल पुजले म्हणजे वड्याची पुजा केली. तशी पुजा करतात तशें. हे सूत बांदपाचें म्हत्व कितें? सूत बांदपाचें म्हणजे दोगांय जोडयांनी घट रावपाचें अशें मोरसर. तुमी आयज कितें केलां? ओके आयज हें सूत कित्याक बांदलां तुमी? ओके आनी देवाक कितें मागलां तुमी आयज? ओके आयज कसो दीस मनयला तुमी? सकाळीं सावन कितें केलें तुमी? हांगा आयज तुमी सूत बांदलें. हाचें म्हत्व कितें म्हणलें तुमी? आनी आयज तुमी कितें कितें दिलां आयज देवाक? फळां कितले भाशेची फळां दितात तुमी? 5 भाशेची. महत्व म्हणजे वट सावित्री हे करता की जन्मोजन्मी हो पती मेळचो. तशेंच आज वडाक फेरे मारतात कित्याक तर ते वडाचें झाड ताका मरण ना तसोच आपलो घोव मरचो न्हू म्हणून ते हे करतात आनी ते सूत बांदून दवरतात. कितले भोंवडे मागतात? 7 भोंवडे मागतात. आनी कितें दितात देवाक? आयज देवाक कितें फळां दितात? फळां म्हणजे सगळे फ्रुट्स असतात. वडाच्याच झाडाच्या हितून दोणे करून ते दिवप आसता आनी सवाशिणीक सगळ्यांक ते दिवप. तुमी आयज कित्याक आयले हांगासर? वट पौर्णिमा म्हणजे कितें? वट सावित्रीचो दीस आनी कितले सूत कित्याक बांदतात? ते फेरे मारता आमचे 5 कितले मारतात तर? 5 5 मारतात. कित्याक मारतात? ते आपल्या गरगरासाठी सुख शांतीसाठी आपले सगळ्या बरोबर. आनी आयज तूं कितें घेवन येयल्या? दोणे घेवन कितलीं फळां आसता? 5 फळां आसता. आनी मागीर ते कितें करतात तुमी? आमी वडाची पुजा करून मागीर आमी वर्साच्या वर्सा करता तुमी? तुमचें नांव कितें? शैला मांद्रे. तुमी आयज कितें करता? वडाची पुजा. हाचें म्हत्व कितें हेजें? अखंड सोबाची. तुमी वर्साच्या वर्सा करता? कितले फेरां मारता? 5 फेरे. कित्याक मारतात? अखंड सोबाची. आनी जसं तुम्ही उपास करता तसे तुझे गहूसाठी उपास करता ना ते आनी वर्साच्या वर्सा करता तुमी? ओके आनी फळां बीन कितें दिता देवाक तुमी? कसली कसली फळां घालता? 5 फळां कसली? ॲपल केळी एक नाव दिलं 5 केळी म्हणजे तुमी गंवाचो मोग करता? लग्न जाल्ल्या नव्याच जोडप्याक ह्या दिसा वजें येता. ह्या सणा दिसा घरांत वडाची खांदी पुजेक लायतात आनी वडाच्या पानांचे दोणे करून तातूंत फळावळ घालून प्रसाद म्हण दितात. ही पुनव मनोवपा फाटली प्राचीन काळांत एक आख्यायिकाय आयकुपाक मेळटा. तर इश्टानो, तुमी पळयली वडाची पुनव. सैमाचो खेळ आनी सैमाची पुजा हीच आसली वडाची पुनव.